सध्या सर्वत्र विषय गाजतोय तो दादर मधील कबूतरखान्याचा। कबूतर पक्षी म्हटलं की चित्रपटातील दृश्य डोळ्यांसमोर उभं राहतं, कारण कबूतर म्हणजे प्रेमपत्र पुरवणारा दुवा। पण खरं तर फार पूर्वीपासूनच राजे महाराजे कबुतरांचा वापर संदेश पाठवण्यासाठी करायचे असा उल्लेख काही पुस्तकांमध्ये आढळतो। हल्ली तर मुंबई सारख्या शहरांमध्ये इतर पक्षी कमी आणि कबुतरांची संख्या ही वाढताना दिसते, आणि याच कबुतरांमुळे आता मानवाला अनेक प्राणघातक आजार होत असल्याचं सांगण्यात येते। आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात की कबुतरांमुळे कोणते आजार होण्याची शक्यता दाट असते। नंबर 1, फुफ्फुसांना धोका। आरोग्य तज्ञांच्या मते कबुतरांच्या विष्ठेमुळे केवळ छप्पर आणि बाल्कनीच घाण होत नाही, तर फुफ्फुसांनाही नुकसान होऊ शकतं। कबुतरांच्या विष्ठेत एव्हियन अँटीजेन्स असतात, जे शरीरासाठी धोकादायक असतात। हे हवेद्वारे नाकात जातात आणि श्वासाद्वारे फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात। परिणामी फुफ्फुसांच्या ऊतींना नुकसान होतं। यामुळेच कबुतरांना खायला घालणाऱ्यांचे फुफ्फुस लवकर खराब होतात असं सांगितलं जातं। नंबर 2, दम्याच्या रुग्णांसाठी धोका। आरोग्य तज्ञांच्या मते कबुतरांमुळे दमा होऊ शकतो, त्यातही कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांनी, विशेष करून मुले आणि वृद्धांनी कबुतरांपासून दूर राहावे असा सल्ला तज्ञ देतात। नंबर 3, बुरशीजन्य संसर्गाचा धोका। कबुतरांच्या विष्ठेतून किंवा पंखांमधून बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका असतो। यामुळे तोंडात सूज येणं, पांढरे डाग पडणं, अन्नाची चव कमी होणं आणि तोंडाच्या दोन्ही कोपऱ्यात लालसरपणा येणं, यामुळे त्वचेचा रंग सुद्धा जाऊ शकतो किंवा ती लाल सुद्धा होऊ शकते। या आजारामुळे खासगी भागातही समस्या उद्भवण्याची दाट शक्यता असते। नंबर 4, डोकेदुखी आणि ताप। आरोग्य तज्ञांच्या मते कबुतरांमधून ई कोलाई बॅक्टेरिया आपल्या शरीरात प्रवेश करू शकतं। जर कबुतरांची विष्ठा पाणी, भाज्या आणि फळांमार्फत शरीरात गेली तर ई कोलाई बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतो, ज्यामुळे बेशुद्धी, मळमळ, डोकेदुखी किंवा ताप यांसारख्या समस्या सुरू होऊ शकतात। तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली हे नक्की कळवा, आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।